नुकतीच मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडली तर मुंबईचे नवीन महापौर म्हणून रितू तावडे बीजेपी यांची निवड झाली. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे महापौर हे शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या होत्या. मुंबईचे पहिले महापौर हे जे.बी. ओमन बेहराम हे होते. गाझापट्टीमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि पुनर्निर्माणासाठी बोर्ड ऑफ पीसची स्थापना करण्यात आली. बोर्ड ऑफ पीसचे कायमस्वरूपी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. बोर्ड ऑफ पीसमध्ये 20 देशांनी स्वाक्षरी करून सहभाग नोंदवला तर यामध्ये 8 इस्लामिक देश आहेत. स्थापना स्वित्झर्लंड या देशामध्ये झाली आणि यामध्ये भारत सहभागी नाही. महाराष्ट्रातील पहिले पोक्सो न्यायालय बाललैंगिक अत्याचार खटले जलद गतीने चालवणे व पीडित बालकांना सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण न्याय मिळवून देणे यासाठी महाराष्ट्रातील पहिले पोक्सो न्यायालय पुणे येथे स्थापन करण्यात आले. भारतातील पहिले पोक्सो न्यायालय केरळ येथे स्थापन करण्यात आले होते. देवांशकडे सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज उपलब्ध असतील. दर्जेदार आणि उत्तम टेस्ट सिरीजसाठी तुम्ही खालील टेलिग्रामला कॉन्टॅक्ट करा. सुनेत्रा पवार या बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. महाराष्ट्रातील राजकारणाशी आणि सामाजिक कार्यासाठी जोडलेले हे एक व्यक्तिमत्व. अजितदादा पवार यांच्या पत्नी तसेच महाराष्ट्राचे माजी मंत्री पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या त्या मुलगी तसेच माजी राज्यसभा खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. भारताच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीताराम 1 फेब्रुवारी 2026 ला करणार सलग 9व्या अर्थसंकल्प सादर. भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी षण्मुखानंद चेट्टी यांनी सादर केला होता. भारताच्या इतिहासात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. दिनेश टी वाघमारे हे सध्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सध्याचे प्रमुख आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी झाली. महाराष्ट्राचे पहिले निवडणूक प्रमुख हे देना चौधरी हे होते. महाराष्ट्र निवडणूक प्रमुख हे राजीनामा राज्यपालाकडे देतात तर पदमुक्त हे राष्ट्रपती करतात. महाराष्ट्र निवडणूक प्रमुख दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे 7वे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. सेफ्टी इंडेक्स 2026 सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार मंगळुरू हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले. जगात 46व्या क्रमांकावर मंगळुरू हे शहर ठरले. भारतात दुसरा क्रमांक अहमदाबाद, तिसरा जयपूर, चौथा कोइंबतूर. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्र गणेश उत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट ठरली. दुसरा क्रमांक जम्मू काश्मीर आणि तृतीय केरळ. नुकताच इराण आणि अमेरिका वाद चालू आहे. इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने स्वदेशी ऑपरेशन चालू केले. 45 वर्षाचे नितीन नबी यांची भाजपच्या बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. ते भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. मतदारसंघ बिहारमधील बांकीपूर. प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोपंत पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. 26 जानेवारी 2026 एकूण 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. एकूण 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण व 113 पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. 2026 खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तींची निवड झाली असेच एक विकल्या दिंडा. कोण आहेत पद्मश्री पुरस्कार विकल्या दिंडा? योग्य सन्मान तारपा वादक विकल्या दिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर. पालघर जिल्ह्यातील वाळवंडा येथील 92 वर्षीय ज्येष्ठ तारपा वादक आहेत विकल्या दिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळाल्यामुळे दिंडा कुटुंबात आनंदाचं वातावरण. आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेले तारपा वाद्य जपण्याचा आणि पुढे नेण्याचा दीर्घ वारसा विकल्या दिंडा यांनी जपला. खरोखरच हा सन्मान म्हणजे आदिवासींचा गौरवच. 2026 एकूण 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. धर्मेंद्र सिंह देओल मरणोत्तर, के.टी. थॉमस, एन. राजम, पी. नारायण, व्ही.एस. अच्युतानंद मरणोत्तर अशा या 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील पद्मभूषण अलका याग्निक, पियुष पांडे, उदय कोटक,
अशा या 3 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला व एकूण 13 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. भारतामध्ये सध्या 4 ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील सुनेत्रा पवार, मणिपूर येथील नेमचा किपनिक, राजस्थानमधील दिया कुमारी आणि ओडिशा येथील प्रवर्ती परिडा अशा या भारतातील 4 ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. झिम्बाब्वेमधील हरारे या ठिकाणी झालेली अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा. भारताने 6व्यांदा इंग्लंडवर मात करून अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले नाव कोरले. अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा गाजवली ती वैभव सूर्यवंशी यांनी, विजेता भारत आणि उपविजेता इंग्लंड. वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यामध्ये 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे. वैभव सूर्यवंशीच्या अत्यंत आक्रमक फलंदाजीपुढे इंग्लंडचा टिकाव लागला नाही. मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच हे दोन्ही पुरस्कार वैभव सूर्यवंशी यांना देण्यात आले. मणिपूर येथील राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर युमनाम खेमचंद सिंह यांनी मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यापूर्वी ते 2017 ते 2022 दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष होते. 2 वेळा आमदार तसेच शिक्षण व ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. अजय कुमार भल्ला हे सध्या मणिपूरचे राज्यपाल आहेत. 4 फेब्रुवारी 2026 मणिपूरचे उपमुख्यमंत्री म्हणून नेमचा किपनिक आणि लोसाई यांनी शपथ घेतली. नेमचा किपनिक या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. मणिपूरमधील ही 11वी राष्ट्रपती राजवट होती. मागील वर्षी 13 फेब्रुवारी 2025 ला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 2025 ला वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून सेवातीर्थ असे ठेवण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा नवीन सदस्य देश रशिया बनला. 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानो मुश्ताक याला देण्यात आला. 2025 चा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना देण्यात आला. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत. 2026 महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या.